नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद सगळ्यांना. गुड मॉर्निंग. मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतेय पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असा आणि महाराष्ट्रातल्या नंबर 1 असे आपल्या टिकर मराठी युट्यूब चॅनलवर. आज रविवार आहे. रविवार म्हणजे संडे आणि संडे इज इक्वल टू फन डे. ठीक आहे. तर आज संडे फन डे असला तरी सुद्धा मी तुमच्यासाठी काही खास गोष्ट घेऊन आली आहे. गिफ्ट वगैरे नाहीये, टेन्शन नका घेऊ. तुमच्यासाठी एक छान टॉपिक पाहत आहोत आपण. तर बघा, पोलीस भरती आलेली आहे. तर परीक्षेमध्ये असे काही टॉपिकवर प्रश्न असतात जे कंपल्सरी येतातच. ज्या टॉपिकवरचे प्रश्न येतात म्हणजे येतात. त्याचपैकी एक टॉपिक म्हणजे आपला घड्याळ हा टॉपिक. घड्याळ आला की असंच असतं तुमच्या डोक्यावर प्रश्नचिन्ह, बरेच ठिकाणी कन्फ्युजन होतं. मग आज तुमच्यासाठी काय केलंय मी, एक कन्सेप्ट त्यावर प्रश्न, एक कन्सेप्ट त्यावर प्रश्न, एक कन्सेप्ट त्यावर प्रश्न अशा पद्धतीने मांडणी केली आहे. कुठे कुठे कन्सेप्ट नाही, डायरेक्ट प्रश्न आहेत. बघा, या एका लेक्चर मध्ये तुम्हाला संपूर्ण घड्याळ अगदी छान समजेल, ज्यामध्ये मी ट्रिक्स आहेत त्याच्यामध्ये आणि पद्धत देखील आहे. ज्या काही आहे दोन्ही पद्धतीने आपण ते सोडवणार आहोत. तुमच्यासाठी एक छान गोष्ट केलेली आहे म्हटल्यानंतर तुमच्याकडनं मी एक दोन गोष्टीची अपेक्षा करणार, त्या म्हणजे लाईक आणि कमेंटची. तर तुमच्यासाठी घेतलेली मेहनत, ती मेहनत तुम्हाला आवडली आहे की नाही हे माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं असेल तर सेशनला लाईक हवेत आणि सेशनला कमेंट हवेत. प्रश्नांना सुरुवात करूयात. त्याआधी कन्सेप्टला सुरुवात करू आणि त्याआधी सेशनला लाईक करून घ्या. पटकन आपण वळूयात आजच्या पहिल्या कन्सेप्ट कडे. आता जर आपण विचार केला व्यवस्थित तर घड्याळ म्हटल्यानंतर लक्षात येतं ते म्हणजे तास काटा, मिनिट काटा, सेकंद काटा. लहानपणी आपण म्हणायचो छोटा काटा, मोठा काटा आणि एक हलणारा काटा जो सतत हलत राहायचा. आईने विचारला घड्याळात किती वाजले तर छोटा काटा 3 वर आहे, मोठा काटा 12 वर आहे, म्हणजेच 3 वाजले असं आई समजून घ्यायची आपली. मग आता आपल्याला माहितीये घड्याळ म्हटलं म्हणजे वर्तुळ, वर्तुळ म्हटलं म्हणजे तो असतो 360 अंशाचं. आता घड्याळ किती तासाचं आहे? 12 तासाचं. म्हणजे एका तासाला 30 अंश. बघा, इथे लगेच कळेल. जर आपण तास काट्याविषयी म्हणजे माहिती जाणून घेतली तर आपला तास काटा एका तासामध्ये 30 अंश जातो. आपला मिनिट काटा एका तासामध्ये पूर्ण घड्याळ फिरतो की नाही? मग पूर्ण वर्तुळ फिरला म्हणजे तो 360 अंशाने गेला. आता आपला तास काटा अर्ध्या तासामध्ये 15 अंश जाणार. हा अर्ध्या तास म्हणजे 30 मिनिटांमध्ये 180 जाणार. हा 15 मिनिटाला घेतलं केलं तर ठीक, नाहीतर सरळ सरळ 5 मिनिटाचा काढा. 5 मिनिटाला नको, आपण 10 मिनिटाला घेऊया. चला, 10 मिनिटाला 5 अंश जातो. हा 15 मिनिटाला 90 अंश जातो. मिनिट काटा 5 मिनिटाला 30 अंश पुढे सरकतो. तर आता ह्याच्यावर डायरेक्ट काढून घेऊ आपण 1 मिनिटाचं. 1 मिनिटामध्ये आपला तास काटा फक्त अर्धा अंश पुढे जातो. तर 1 मिनिटामध्ये आपला मिनिट काटा 6 अंश पुढे जातो. ही आहे बेसिक घड्याळ. आता कमी जास्त आहे, नाही तर म्हणाल मॅडम तुमचा काही 30 अंश यायचं नाही. प्रत्येक तासाला 12 ते 1 30 30 हेच छोट्या काट्याचं चाललंय, म्हणजे तास काट्याचं चाललंय. हे कळलं असेल का? आपण आता वळूयात आपल्या सगळ्यात महत्वाच्या कन्सेप्ट कडे. एक सगळ्यात महत्वाचं, इथून झाले सुरुवात. पाहूयात. दोन्ही काटे एकमेकांना एका तासात 1 वेळा ओलांडतात, 12 तासात 11 वेळा ओलांडतात, तर 24 तासामध्ये 24 वेळा ओलांडतात का? नाही, 22 वेळा ओलांडतात. यामध्ये अपवाद आहे, 11 ते 1 दरम्यान एकदाच ओलांडतो. आता नीट गोष्ट लक्षात ठेवायची, 11 ते 12, 12 ते 1 मध्ये 11 ते 12 वेळा ओलांडत नाही, तर 12 ते 1 मध्ये जेव्हा तो 12 वर असतात दोन्ही काटे तेव्हा तो ओलांडला जातो. आता हा जो प्रश्न आहे किंवा हा जो एक महत्वाचा एक कन्सेप्ट आहे, यामध्ये सगळ्यात महत्वाचं
काही वेळेला विचारलं जातं ओलांडण्याची स्थिती, काही वेळेला विचारली जाते दोन्ही काटे एकमेकांना असण्याची स्थिती. आता हे दोन वेगवेगळे लक्षात ठेवण्यापेक्षा डायरेक्ट त्यांना एक मर्ज करून घ्यायचं. 11 ते 1 मध्ये एकदाच ओलांडतो किंवा ते 11 ते 1 मध्ये एकदाच एकमेकांवर येतो. ठीक आहे, मग आता ह्याच्यावर आपण पाहून घेऊयात काही प्रश्न. पहिला प्रश्न दिसतोय, सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल? 3, 4, 5, 2. ओलांडण्याची स्थिती आहे सकाळी 10 ते 11 मध्ये एकदा ओलांडणार, 11 ते 1 मध्ये एकदा ओलांडणार, 1 ते 2 मध्ये एकदा ओलांडणार. ओलांडण्याची स्थिती झाली 3 वेळा. पर्याय पहिलाच. फक्त अपवाद लक्षात ठेवायचंय 11 ते 1 दरम्यान मला. अजून एक प्रश्न आहे, सायंकाळी 5:30 वाजल्यापासून रात्री 8:30 पर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडून जाईल? 3, 2, 4 आणि 5. आता असं पॉइंट म्हणजे असं जर दिलं नसेल तर आम्हाला इथं टेन्शन मॅडम. आम्हाला असं वाटतं आता आम्ही काय करायचं? मग आता 5:30 ते 6 मध्ये ओलांडतोय का? मग आता 8 ते 8:30 मध्ये ओलांडतोय का? काही टेन्शन घ्यायची गरज आहे का? अजिबात नाही. काय करायचं? आपण पोलीस भरतीसाठी अभ्यास करत आहोत, हो ना? आता पहा, 5:30 वाजल्यापासून 6 मध्ये तो 0 वेळा ओलांडणार. 6 ते 7 मध्ये एकदा ओलांडतो, 7 ते 8 मध्ये एकदा ओलांडतो, 8 ते 8:30 मध्ये पुन्हा 0 वेळा ओलांडतो. काटा ओलांडला गेला आहे 2 वेळा. पर्याय येणार आहे दुसरा. चेक करा बरं तुमचं, तुम्हाला जमतंय का? हे उत्तर बरोबर आलंय का? फक्त तेवढं चेक करा, बाकीचं जाऊ द्या. बाकीचं आपल्याला काय नाही. आता बघा, ओलांडण्याची जी स्थिती असते, कुठली स्थिती असते? एकमेकांवर असण्याची किंवा ओलांडण्याची. तर जेव्हाही ओलांडतो ना, आता 5:30 ते 6च्या दरम्यान मध्ये तो 5:27 ला ओलांडून गेलेला असतो आणि 8 ते 8:30च्या दरम्यान मध्ये तो 8 वाजून 43 ला ओलांडतो. या स्थिती असतात किंवा हे टाइम असते. याच्या 5:27 नंतर तो ओलांडणार किंवा इथे 8:43 नंतर तो ओलांडणार. उत्तर आपलं येणार 2. पुढला प्रश्न याच्यावरच आहे. दुपारी 1:25 पासून सायंकाळी 5:25 पर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडून जाईल? 2, 3, 4 आणि 5. बघा, आता 1:25 पासून 5:25 म्हटलंय, तर 1:25 पासून 2 वाजेपर्यंत 0, 2 ते 3 1, 3 ते 4 1, 4 ते 5 1, पुन्हा 5 ते 5:25 0. मग आता ह्याची सुद्धा वेळ तुम्हाला लिहून द्यायची का? बघा, 1:25 ते 2च्या दरम्यान तर तो 1 वाजून 5 मिनिटालाच ओलांडला गेलेला असतो आणि 5 ते 5:25 म्हणजे आपण एक धरूया 5 ते 5:30 मध्ये जरी विचार केला तरी तो 5:27 ला ओलांडतो. म्हणून किती वेळा ओलांडला गेला तो काटा? फक्त 3 वेळा ओलांडला गेला. मग आता ओलांडण्याची स्थिती लक्षात आली असेल तर पुढच्या कन्सेप्ट कडे वळूयात आपण. पुढची कन्सेप्ट आहे दोन्ही काटे सरळ रेषेत किंवा 180 अंशाचा कोन एका तासात 1 वेळा, 12 तासात 11 वेळा, 24 तासात 22 वेळा. तिथे काय होतं? 11 ते 1 ची स्थिती वजा, इथे 6 ते 7 ची स्थिती वजा, म्हणजे 6 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत तो काटा एकदाही एकमेकांना सरळ रेषेमध्ये येत नाही. पाहून घेऊयात. प्रश्न दिलाय, एका घड्याळात सकाळी 6 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत तास काटा मिनिट काट्याला 180 अंशाचा कोन किती वेळा तयार होतो? 12, 2, 24, 11. सकाळी 6 ते सायंकाळी 6 12 तास आहे. 12 तासामध्ये तो ओलांडणार 11 वेळा. बघा, 6 ते 7 मध्ये नाहीच ओलांडत. आता आपण स्थिती पाहिली, 7 ते 8 1, 8 ते 9 1, 9 ते 10 1, 10 ते 11 1, 11 ते 12 1, 1 ते 2 1, 2 ते 3 1, 3 ते 4 1, 4 ते 5 1,
5 ते 6 1 किती झालं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मग आता 11 वेळा आहे 10 वेळा आहे. याच्यामध्ये एक राहिलंय ना, कुठलं राहिलंय? 12 ते 1 ठीक आहे. किती वेळा झालं? 11 वेळा झालंय. यावर अजून पुढे एक प्रश्न आहे. एका घड्याळात सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यात 180 अंश मापाचा कोन किती वेळा होतो? 10 2 8 16. सरळ रेषा म्हटली आहे. 10 ते 11 मध्ये एकदा, 11 ते 12 मध्ये एकदा, 12 ते 1 मध्ये एकदा, 1 ते 2 मध्ये, 2 ते 3 मध्ये, 3 ते 4 मध्ये, 4 ते 5 मध्ये आणि 5 ते 6 मध्ये. टोटल किती वेळा झाला? 8 तासामध्ये 8 वेळा. मग काही विद्यार्थ्यांना भ्रम असतो, जेवढे तास असतात त्याच्यातनं वजा 1 केल्यावर तितक्या वेळा असतात. असं नेहमी नसतं. जर अपवाद त्याच्यामध्ये येत असेल तर वजा 1 होईल, पण अपवाद त्याच्यामध्ये आहेच नाही. 6 ते 7 ची वेळ अजून यायची आहे. 5 ते 6 मध्ये तो एकमेकांना एकदा तरी सरळ रेषेत भेटेलच. 6 ते 7 मध्ये नाही भेटणार. पुढली कन्सेप्ट, दोन्ही काटे एकमेकांशी काटकोन किंवा 90 अंशाचा कोन एका तासात 2 वेळा, आधीच्या ठिकाणी एका तासात 1 वेळा होता. 12 तासात 22 वेळा, 9 ते 10, 3 ते 4 दरम्यान एकदाच काटकोन होतो. म्हणजे प्रत्येक एका तासाला दोनदा होतो ना, तर 9 ते 10 मध्ये एकदा होणार, 3 ते 4 मध्ये एकदा होणार, 2 च्या ऐवजी 1 वेळा होणार आणि 24 तासामध्ये 44 वेळा. प्रश्न पाहू. दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला यांच्यामध्ये किती वेळा काटकोन होईल? 10 11 12 14. 12 ते 1 दोनदा, 1 ते 2 दोनदा, 2 ते 3 दोनदा, 3 ते 4 एकदा, 4 ते 5 दोनदा, 5 ते 6 दोनदा. किती वेळा ओलांडणार? 11 वेळा. फक्त लक्षात काय झालं? 3 ते 4 मध्ये इथे लिहून दिले 3 ते 4 दरम्यान तो फक्त एकदाच ओलांडतो. पुढला प्रश्न आहे बघा. सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत घड्याळाचा मिनिट व तास काट्यात किती वेळा काटकोन होईल? 8 4 पुन्हा 4च झाले आणि 1. 7 ते 8 मध्ये दोनदा, 8 ते 9 मध्ये दोनदा, 9 ते 10 मध्ये एकदा, 10 ते 11 मध्ये दोनदा. 1 2 3 4 5 6 आणि 7 वेळा ओलांडतोय. आता आपण 4 2 वेळा झाले, एकदा करून घेऊ. इथेच माहिती होतं 9 ते 10 आणि 3 ते 4 च्या स्थितीमध्ये फक्त 1 वेळाच होणार. आता सगळ्यात महत्वाचं, जेव्हा आपल्याला कोन विचारला जातो, दोन काट्यांमधील म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधील अंशात्मक कोन काढण्यासाठी आपला फॉर्म्युला आहे 11 m/2 वजा 30h, ज्यामध्ये m म्हणजे मिनिट आहे तर h म्हणजे तास आहे. त्याच्यामध्ये किमती टाकायच्या आहेत. या फॉर्म्युल्यात किमती टाकायच्या. प्रश्नांना सुरुवात करूया. सेशनला लाईक करून घ्या. सगळ्यात पहिले 4 वाजून 12 मिनिटं झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक कोन किती होईल? 54 63 20 48. काही शॉर्ट ट्रिक सांगेल, काही या पद्धतीने सोडवेल. 11 m/2 वजा 30h. मिनिटं दिलेले आहेत 12 तर तास दिलेले आहेत 4. भाग लावला 6, 11 × 66, 4 × 12, 120 मधनं 66 गेले. उत्तर आलं आपलं 54. आलं? बर. याला एक मेथड आहे. काय मेथड आहे? शॉर्ट ट्रिकची मेथड. वेळ दिली आहे 4 वाजून 12 मिनिटं. गुणोत्तर आहे 4 × 12 म्हणजे 1:3. जेव्हा ही वेळेचं गुणोत्तर 1:3 असेल तेव्हा मिनिटाला 4 ने गुणायचं आहे अधिक मिनिटाला निम्म करायचंय. मिनिटं दिले आहेत 12, 12 चोक 48, मिनिटं दिले आहेत 12 भागिले 2, 48 अधिक 6, उत्तर येणार 54 अंशाचा कोन. कुठल्याही पद्धतीने करा. ही तर सगळीकडे लागू होईल. हा फॉर्म्युला सगळीकडे जाईल. इथे फक्त गुणोत्तराप्रमाणे
बदलत जाईल. पुढचं गणित बघा. एका घड्याळात 8:32 वाजले आहे तर तास काटा मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होणार? 72, 16, 64, 75. पुन्हा आपला जो फॉर्म्युला दिसतोय त्या फॉर्म्युला मध्ये किंमत टाका. 11m/2 - 30h चा फॉर्म्युला. मिनिटं दिलेले आहेत 32 तर आपल्याला तास दिलेले आहेत 8. भाग लावला 16, 16 एके 16, 16 एके 16 एक 17 वजा 8 त्रिक 24. हे 40 आणि वरचे 24 किती झाले? 64 अंशाचा कोन झाला. पण आता याच्यात शॉर्ट ट्रिक आहे. वेळ दिली 8:32 मिनिटांची व वेळेचं गुणोत्तर झालं 1:4. जेव्हाही गुणोत्तर 1:4 असेल तेव्हा मिनिटाचे दुप्पट करायची. मिनिटं आहेत 32, 32 ची दुप्पट झाली 64. कोन किती अंशाचा आला? 64 अंशाचा झाला. आवडतंय? लाईक करून घ्यायचंय रे. पुढे पाहूयात. 10:50 वाजता घड्याळाचा तास काटा मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल? 100, 115, 25, 70. पुन्हा इथे आहे तर हवं तर वापरा. 11m/2 - 30h. मिनिटं दिले आहेत 50 भागिले 2 वजा 30 गुणिले 10. भाग लावला 25, 25 एके 25, 25 एके 25, 26, 27. 275 वजा 300 उत्तर आलं 25 अंशाचा कोन. आता याच्यात शॉर्ट ट्रिक आहे. वेळेचं गुणोत्तर दिलंय 10×5 = 50 म्हणजे 1:5. जेव्हा ही वेळेत गुणोत्तर 1:5 असेल तेव्हा मिनिटाचे निम्मे करायचे. मिनिटं दिलेत 50, 50 चे निम्मे गेले उत्तर आलं 25 अंश. काय झालंय? 1:3 गुणोत्तर मिनिटं गुणिले 4 मिनिटं भागिले 2. 1:4 गुणोत्तर मिनिटं गुणिले 2. 1:5 गुणोत्तर मिनिटं भागिले 2. पुढे अजून आहे का पाहूयात. 5:30 वाजता तास काटा व मिनिट काटा त्यांच्यात किती अंशाचा कोन असेल? 48, 15, 60 आणि 45. पुन्हा 11m/2 वजा 30h. मिनिटं दिलेले आहेत 30 तर आपल्याला तास दिलेले आहेत 5. भाग लावला 15. 11 गुणिले 15 165 वजा 150. उत्तर आलं 15 अंशाचं. मग तुम्हालाच कळेल शॉर्ट ट्रिक. वेळ दिली 5:30. गुणोत्तर आहे 5:30. 1:6. 1:6 गुणोत्तराला दिलेल्या मिनिटाचे निम्मे करायचे. मिनिटं दिले आहेत 30 त्याचे केले निम्म उत्तर आलं 15 अंशाचं. पर्याय आहे दुसरा. सोपा होता. पुढला प्रश्न थोडस वेगळं. 4 वाजता घड्याळातील काट्यांमध्ये किती मापाचा कोन होईल? 120, 100, 90, 170. आता इथे मिनिटं नाहीये. 11m/2 - 30h जरी केलं मिनिटाचा भाग 0 होऊन जाईल. उरणार काय फक्त आपलं 30 गुणिले h. जेव्हाही फक्त तास दिले जाईल तेव्हा हाच फॉर्म्युला वापरायचा. 30 गुणिले 4 120 अंश. फक्त तास दिले जातील तेव्हा फक्त दिलेल्या वेळेला 30 ने गुणायचे. पुढची कन्सेप्ट घड्याळाची आरशातील प्रतिमा. जेव्हा तास आणि मिनिटं दिले जातील आणि घड्याळ 12 तासाचं असेल, जर घड्याळात 12 पेक्षा कमी वाजले असतील तर दिलेली वेळ 11:60 मधनं वजा करणं जर तास आणि मिनिटं असतील तर. प्रश्न पाहू. आरशामध्ये पाहिले असता घड्याळामध्ये 3:15 वाजले होते तर प्रत्यक्षात किती वाजले होते? 4 ऑप्शन आहे. मिनिटं आणि तास दोन्ही दिला असल्यामुळे 11:60 मधून दिलेली वेळ वजा करायची आहे. 5, 4, 8. उत्तर काय आलं? 8:45. पर्याय पहिला. अजून आहे का पाहू आपण. जर एका घड्याळात आरशातून पाहिले असल्यास 4:55 वेळ दर्शविते तर प्रत्यक्षात घड्याळ कोणती वेळ दर्शवते? पुन्हा ऑप्शन दिलेत. सोपं आहे. तास आणि मिनिटं दिल्यामुळे 11:60 म्हणजे 12 तास. 12 तासाचं घड्याळ आहे ना म्हणून 4:55 वजा.
7 5. पर्याय चौथा. आता पुढची कन्सेप्ट. जर घड्याळात 12 पेक्षा कमी वाजले असतील, जी वेळ आहे ती 12 मधून वजा करायची. जर फक्त तास दिले जातील आणि मिनिटं दिली नाही, जेव्हा फक्त तास दिलेली वेळ 12 मधनं वजा करायची. जसं की ठीक 8 वाजता आरशात किती वाजलेले दिसतील? 5 4 3 8. 12 मधनं 8 वजा करा, उत्तर येतंय 4. पर्याय येतोय दुसरा. पुढे ठीक 9 वाजता आरशात किती वाजले असतील? 5 3 4 8. मग पुन्हा फक्त वेळ तास दिलेत, 12तनं 9 गेले, घड्याळात वाजले असतील 3. हो ना? पुढची कन्सेप्ट पाहूयात. जर घड्याळात 24 पेक्षा कमी वाजले असतील, तर जी वेळ दिली आहे तिला 23:60 मधून वजा करणं, जेव्हा तास आणि मिनिटं दिले जाईल. म्हणजे घड्याळ 24 तासाचं पाहिजे. 12 तासापेक्षा कमी, 24 तासापेक्षा कमी, 12 तासापेक्षा जास्त, 24 तासापेक्षा कमी. म्हणजेच प्रश्न पाहू. घड्याळात 18 वाजून 35 वाजले असताना आरशात पाहिल्यास किती वाजल्यासारखे दिसतील? 4 ऑप्शन आहेत. मग आता कशातनं वजा करायला सांगितलं तुम्हाला? 23:60 मधून दिलेली वेळ वजा करायची आहे. उत्तर आलं आपलं 5 25. जेव्हा बघा 12 नंतर 13 14 15 16 17 18 असं दिसतं ना, 12 नंतर 13 दिसलं म्हणजे 24 तासाचा घड्याळ, 12 नंतर 1 2 3 4 दिसतात म्हणजे 12 तासाचं घड्याळ. पुढे कन्सेप्ट आहे, कन्सेप्टच पाहू. जर घड्याळात 24 पेक्षा कमी वाजले असतील, तर जी वेळ दिली आहे तिला 24 मधनं वजा करायचं, जेव्हा फक्त तास दिले जातात, मिनिटं नाही दिले जात. जर फक्त तास आहेत, 24 तासाचा घड्याळ आहे, तेव्हा प्रश्न बघा. ठीक 19 वाजता आरशात किती वाजलेले दिसतील? 5 4 3 8. फक्त तास आहे, 24 मधनं 19 गेले, उत्तर आलं 5. 19 म्हणजे 7 वाजले. 12तनं 7 गेले तरी उत्तर 5च येतं. त्याला कन्वर्ट करून 12 तासाच्या घड्याळामध्ये घेतलं तरी पण चालतं. आता पुढे ठीक 14 वाजले असतील, तर आरशामध्ये किती वाजले दिसतील? 5 11 10 8. किती वाजले? 14. 14 वाजले म्हणजे पुन्हा 24 मधनं दिलेली वेळ वजा 10. 14 वाजले म्हणजे 2 वाजले, 2 वाजले म्हणजे 12तनं 2 गेले 10. हो ना? पुढच्या कन्सेप्ट कडे वळूयात. याच्यावर जास्त प्रश्न विचारले जात नाहीये सध्या, पण विचारले जाण्याची शक्यता आहे. घड्याळाचं आरशातलं पाहिलं, आता पाण्यातलं प्रतिबिंब पाहूयात. दिलेल्या वेळेतील मिनिट ही 30 मिनिटापेक्षा जास्त असतील, तर दिलेल्या वेळेला 17:90 मधून वजा करायचंय. एक्झाम्पल बघा. घड्याळात 8 वाजून 43 मिनिटं झालेले आहेत. घड्याळ तर पाण्यात पाहिले असता किती वाजल्यासारखं दिसेल? तास आणि मिनिटं आहे. आता जे मिनिट दिले आहेत ते 30 पेक्षा जास्त आहेत. 43 मोठे आहेत ना 30 पेक्षा, म्हणजे त्यांना 18:90 मधनं वजा करायचंय. असं जर म्हणत असेल तर बघा, 17:90 मधनं वजा करायचंय. हे थोडं लक्षात ठेवा. बघा इथे तुम्ही कन्फ्युज होता, मला माहित आहे. मग आता जी वेळ येणार ती किती दाखवली जाणार? 9 वाजून 47 मिनिटं. काय वेळ दाखवली जाईल? 9 वाजून 47 मिनिटाची. पुढे याच्यावर अजून दुसरी कन्सेप्ट आहे. जर दिलेल्या वेळेतील मिनिट 30 मिनिटांपेक्षा कमी असतील, तेव्हा दिलेल्या वेळेला 18:30 मधनं वजा करायचंय. मिनिटं आता प्रश्नामध्ये पाहूयात. घड्याळ ठीक 8 वाजून 20 मिनिटं झाली आहेत, तर घड्याळ पाण्यात पाहिल्यास किती वाजल्यासारखे दिसतील? आता दिलेली मिनिटं 8 वाजून 20 हे 30 पेक्षा कमी आहेत, म्हणजे 18:30 मधनं दिलेली वेळ वजा करायची. उत्तर येणार 10 वाजून 10 मिनिटं. पर्याय येणार पहिलाच.
हो ना? ठीक आहे. पुढल्या प्रश्नाकडे, पुढल्या कन्सेप्ट कडे जायला तयार आहे मी. ठीक आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय, सेशनला पटकन लाईक करून घ्यायचंय. कन्सेप्ट चेंज झाल्यात सगळ्या. सकाळचे 10, आता तास काटा आणि मिनिट काट्यांची अदलाबदल वाली कन्सेप्ट आहे. एक मिनिट. तोपर्यंत लाईक करून घ्या पटकन. बऱ्याचशा महत्वाच्या गोष्टी कळल्या आता तुम्हाला. सकाळचे 10:10 झाली असताना तास काटा मिनिट काटा यांची अदलाबदल केली तर घड्याळात किती वाजलेले असतील? 10:10, 2:10, 1:10, 2:50. 10:10 झाले. बघा तुम्ही ऍज अ स्टुडंट कसे चुकता हे मी तुम्हाला आता पहिल्याच गणितामध्ये सांगते. 9, 10, 11, 12, 1, 2, 3. 10:10. 10:10 झाले. हो ना? काट्यांची अदलाबदल झाली. अरे इथं आताच झाली आहे. 1 मिनिट द्या. 10:10. काट्यांची अदलाबदल केलेली आहे. म्हणजे हा झाला मोठा काटा, हा झाला छोटा काटा. आता दिलेल्या वेळेप्रमाणे 10:10 झाल्यात का? नाही. छोटा काटा 2 वर आहे, मोठा काटा 10 वर आहे. मग 2:10 म्हणू शकत नाही आपण. 10:10 पण नाही. 1:10 पण नाही. तुम्ही म्हणाल 2:50, मी म्हणेल 1:50. हा ना 10:10 थोडासा पुढे असेल, पण 2:50 आपला जो काटा असेल ना तो असा असेल. म्हणजे 3ला 10 मिनिटं कमी असं आपण म्हणतो. ठीक आहे. पण पर्याय दिल्यामुळे आपण पर्याय चौथा बोलून देऊया. पुढे पण अदलाबदलवालाच आहे. घड्याळात 1:15 वाजले असताना काट्यांची स्थिती कशी असेल? तास काटा 1च्या पुढे, मिनिट काटा 3 वर. तास काटा 1च्या पुढे, मिनिट काटा 5 वर. तास काटा 2च्या पुढे, मिनिट काटा 3 वर. तास काटा 3च्या पुढे, मिनिट काटा 4 वर. तास काटा 1च्या पुढे आणि मिनिट काटा 5 वर म्हणजे 1:25. 2च्या पुढे म्हणजे 2 वाजून गेले. 3च्या पुढे 3 वाजून गेले. तास काटा 1च्या थोडा पुढे असेल आणि मिनिट काटा 3 वर असेल. हा 1च्या ना थोडासाच पुढे असतो तो, जास्त नाही. पुढला प्रश्न जाऊयात, विचारूयात, म्हणजे पाहूयात. आता पुन्हा थोडं पुढचं चेंज होतंय. काय आहे तर बघा, घड्याळ एका विशिष्ट वेळेमध्ये पुढे जातं किंवा एका विशिष्ट वेळेनंतर मागे येतं. सेम काय दिलंय? एक घड्याळ एका तासाला 5 मिनिटं पुढे जातं, तर एका संपूर्ण दिवसानंतर घड्याळ किती मिनिटं पुढे गेलं असेल? 45, 90, 60, 120. एक घड्याळ 5 तासाला 1 तास बरोबर 5 मिनिटं पुढे जाते. एका संपूर्ण दिवसाला म्हणजे 24 तासाला 24 गुणिले 5 ते घड्याळ जाणार 120 मिनिटं पुढे. तुम्हाला वेळ दिली जाईल पर्याय 4, म्हणजे एका दिवसाला ते 2 तासांनी पुढे गेलं. सेम याच्यावरच अजून एक प्रश्न आहे, पाहून घेऊयात. अंकिताचं घड्याळ प्रत्येक तासाला 2 मिनिटं पुढे जातं. आज तिने सकाळी 7 वाजता घड्याळ बरोबर लावलं, तर त्याच दिवशी सकाळी 11 वाजता त्या घड्याळात किती वाजले असतील? 11:08, 11, 11:28, 12. एका तासाला 2 मिनिटं पुढे जाते. मग आता सकाळी 7 वाजल्यापासून त्याच सकाळी 11 वाजेपर्यंत 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11 असे 4 तास. एका तासाला 2 मिनिटं, 4 तासाला 4 दुने 8 मिनिटं ते घड्याळ पुढे गेलं असेल. कितीच्या पुढे 8 मिनिटं? तर सकाळी 11 वाजल्याच्या पुढे 8 मिनिटं
आपल्याला वेळ दाखवली जाईल 11:08 संपलं. एका तासाला 2 मिनिटं, सकाळी 7 ते सकाळी 11, 7 ते 11, 4 तास, 4 दुने 8 मिनिटं पुढे. पुढे आतापर्यंत पुढे गेलो. आता आपल्याला जायचं आहे मागे. पण आपल्याला मागे कुठे जायचंय? तर घड्याळामध्ये जायचंय. प्रश्न पहा. श्यामचं घड्याळ दर तासाला 10 सेकंद मागं पडतं. सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून शुक्रवारी सकाळी 6 वाजेपर्यंत ते कोणती वेळ दाखवेल? 5:48, 5:40, 5:03, 5:44. दर तासाला 10 सेकंद मागे. सॉरी, 1 तास बरोबर 10 सेकंद मागे जाणार. स्टेशनला लाईक पाहिजे पटकन. मग 24 तासाचं काढून घ्या. 24 तास म्हणजे 1 दिवस. 24 गुणिले 10, 240 सेकंद. सेकंदाचे मिनिटात करायला 60 ने भागतो आपण. 6 चोक 24. म्हणजे 4 मिनिटं मागे जाणार. कशाच्या मागे 4 मिनिटं जाणार ते पाहूयात. पण 24 तास म्हणजे एका दिवसाला ते घड्याळ 4 मिनिटं मागे गेलेलं असणार. मग सोमवारी सकाळी 6 वाजता ते घड्याळ लावलं. सोमवारी 6 ते शुक्रवारी 6 किती दिवस आहेत पहा बरं. सोमवार ते मंगळवार 1, मंगळवार ते बुधवार 2, बुधवार ते गुरुवार 3, गुरुवार ते शुक्रवार 4. बरोबर आहे. एका दिवसाला 4 मिनिटं मागे, 4 दिवसाला 16 मिनिटं मागे. मग आता कशाच्या मागे जायचंय? वेळ काय दिलीये? सकाळी 6ची. 6 वाजले म्हणजे किती वाजले? 11 वाजून 6 वाजले म्हणजे किती वाजले? 5 वाजून 60 मिनिटं झाले. याच्या मागे 16 मिनिटं जायचंय. आपल्याला वेळ काय दाखवली जाईल? 4 वाजून 44 मिनिटाची. नक्की का? बघा, चेक करा. एकदा पुन्हा व्यवस्थित चेक करा. 5 वाजून आहे ना? इथून नाही करायचं. हे 5 जसेच्या तसेच ठेवायचे. फक्त मिनिटात न वजा करतोय आपण. ही गोष्ट लक्षात ठेवायची. काय केलं आपण? एका तासाला 10 सेकंद मागे, 24 तास म्हणजे एका दिवसाला 4 मिनिटं मागे. सोमवार ते शुक्रवार 4 दिवस 16 मिनिटं मागे. 6चं कन्व्हर्टर केलं 5 वाजून 60 मिनिटं. पुढला प्रश्न. जिथे तुम्ही चुकू शकता तिथे मी चुकून मोकळी होते. ऑप्शन मध्ये नाही म्हणून म्हणा, नाही तर चुकले असते गॅरंटीड. यावर अजून एक प्रश्न आहे. एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटं मागं पडतं. सकाळी 6 वाजता बरोबर लावलेलं घड्याळ दुपारी 4 वाजता किती वाजले असतील? 4:10, 3:50, 3:10, 2:50. सोपं आता हे. 1 तास बरोबर 5 मिनिटं मागे. मग सकाळी 6 ते दुपारी 4 किती तास आहेत बघा? 6 ते 7, 8, 9, 10, 11, 12, 1, 2, 3, 4. 10 तास आहेत. आहेत ना 10 तास? मग आता एका तासाला 5 मिनिटं, 10 गुणिले 5, 50 मिनिटं मागे. आता कशाच्या मागे 50 मिनिटं? 4. 4 वाजले म्हणजे किती वाजले? 3 वाजून 60 मिनिटं झाले. त्याच्या मागे जायचंय 50 मिनिटं. आपल्याला वेळ काय दाखवली जाईल? 3 वाजून 10 मिनिटांची. झालं. एवढंच आरामात आणि शांततेत करायचंय. आता काय आहे? इथे एक घड्याळ पुढे जात होतं. आता पुढच्या मध्ये काय आहे? 2 घड्याळे आहेत. काय आहे? 2 घड्याळ आहेत. 2 घड्याळांपैकी पहिलं दर तासाला 4 मिनिटं पुढे जातं, दुसरं दर तासाला 2 मिनिटं मागे पडतं. रविवारी सकाळी ठीक 7 वाजता दोन्ही घड्याळं बरोबर वेळेनुसार लावली तर दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजता दोन्ही घड्याळांनी दाखवलेला वेळ कितीचा फरक पडेल? 2.5 तास, 4 तास, 3.5 तास, 3 तास. व्यवस्थित पहा. आपल्याकडे 2 घड्याळे. पहिलं, दुसरं. पहिलं घड्याळ पुढे जाते,
दुसरं घड्याळ मागे जातंय. जेव्हा एक घड्याळ पुढे जातं, एक घड्याळ मागे जातं, तेव्हा त्या दोघांमध्ये करायची बेरीज. 4 अधिक 2 6 मिनिटांचा गॅप असणार. त्या दोन्ही घड्याळामध्ये काय असणार? 6 मिनिटांचा गॅप असणार. मग त्यांनी सांगितलंय रविवारी सकाळी 7 ते सोमवारी सकाळी 7 ते दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी दुपारी 1. 7 ते 7 24 तास झाले. नंतर 8 9 10 11 12 1 6 तास झाले. 24 आणि 6 30 तास झाले. एका तासाला 6 मिनिटाचा गॅप आहे. 30 गुणिले 6 180 मिनिटं. 180 मिनिटाला तासात कन्वर्ट करा. उत्तर काय आलं आपलं? 3 तास. म्हणजे ते जे घड्याळ आहे त्यामध्ये कितीचा फरक असणार? 3 तासाचा फरक असणार. जेव्हा एक घड्याळ पुढे जातंय, एक घड्याळ मागे जातंय, अशा वेळेला त्यांच्यामध्ये बेरीज असावी. एक 4 पाऊल पुढे 2 पाऊल मागे जात असेल, त्यांच्यामध्ये 6 पावलांचं डिस्टन्स नसतं. 7 7 म्हणजे 24 तास, 6 24 6 30 तास, 180 मिनिटं म्हणजेच 3 तास. अजून एक प्रश्न आहे पुढे, पण मला काहीतरी गडबड वाटते. ठीक आहे, चला. दोन्ही प्रश्न सेम होते. आपण नंतर पाहूयात. पुन्हा आता टाइप चेंज झाला. एक घड्याळ 3 वाजून 5 मिनिटं व 4 वाजायला 7 मिनिटं कमी ही एकच वेळ दाखवते. तर त्या घड्याळात किती वाजले असतील? 3:25 4 वाजायला 25 मिनिटं कमी, 3:10 4 वाजायला 45 मिनिटं कमी. एक घड्याळ. आता इथे काय करायचं? ठीक आहे, आता यांच्यामध्ये काय करायचं? सगळ्यात पहिले जे मिनिट आहेत, जी काय दिली आहेत मिनिट, त्या मिनिटांची वजाबाकी करायची, फरक घ्यायचा. 7x वजा 4x बरोबर 3x. हो ना? आता जे दिलं आहे तास, त्या तासांची पण वजाबाकी करायची. 4 वजा 3 बरोबर 1 तास. 1 तास म्हणजे किती? 60 मिनिट. हे पण मिनिटात झालं, हे पण मिनिटात झालं. म्हणजेच 3x बरोबर 60 मिनिट. x बरोबर 60 भागिले 3. x ची किंमत आली 20. x ची किंमत किती आली? 20 आली. इथपर्यंत क्लिअर झालं? आता खूप मज्जा आहे. बघा, एकदा तुम्ही समजून घ्या. तुम्हाला एकदा समजतंय का? व्यवस्थित बघा. म्हणजे मी एकदा प्रश्नांकडे अजून एकदा वळते व्यवस्थित. समजलं? नीट. थोडीशी गडबड झाली माझ्याकडनं, माफ कीजिए भाई. बघा, 7x अधिक 4x बरोबर 11x, सॉरी 12x. ठीक आहे, चला. मिनिटं दिली आहेत आपल्याला 5x आणि 7x. यांची बेरीज करायची. 7x अधिक 5x बरोबर 12x. मग आता तुमचं उत्तर येणार 12x बरोबर 60. x ची किंमत झाली 60/12 म्हणजे 5. ठीक आहे. मग आता 3 वाजून 5 गुणिले 5 25 किंवा 4 वाजायला 7 35 मिनिटं कमी. उत्तर येणार 3 वाजून 25 मिनिटं. बघा, मिनिटांची बेरीज करा आणि तासातला फरक घ्या. एवढं फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, माझ्यासारखं गोंधळू नका. चला, सेशनला लाईक करून घ्या. पुढचे काही प्रश्न पाहूयात आणि मग लेक्चर थांबवूयात. काय दिलंय व्यवस्थित पहा. घड्याळात दर अर्ध्या तासाला 1 टोल व प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाजतात. तर दुपारी 12 ते 8 पर्यंत एकूण किती टोल वाजतील? 90 56 180 48. दुपारी 12 ते 11. 12 वाजल्याचे 12 टोल, 1 वाजताचे 1, 2 वाजताचे 2, 3 वाजताचे 3, 4 वाजताचे 4, 5 वाजताचे 5, 6चे 6, 7चे 7, 8चे 8. 8 12 20.
30, 40 आणि 8 48. बरोबर आहे? बरोबर आहे का? जमतंय का नाही मला सांगा? पुढे. दर अर्ध्या तासाला एक, 12 नंतर 12:30चा, 1:30चा, 2:30चा, 3:30, 4:30, 5:30, 6:30, 7:30, 8:30 सापडणार का? नाही. 12:30, 1:30, 2:30, 3:30, 4:30, 5:30, 6:30, 7:30 असे एकूण किती टोल पडले? 8 टोल पडले. मग 48 अधिक 8 एकूण टोल किती झाले? 56. ज्यांचं उत्तर 48 आलं चुकलं. पुढलं गणित पाहूयात. ठीक आहे, पहा. बस थांब्यावरून पुण्याला जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस दर 30 मिनिटांनी सुटते. नेटवर शोध घेऊन तुला समजले की बस 12 मिनिटांपूर्वीच निघाली आहे आणि पुढची बस सकाळी 7:35 ला सुटणार आहे. नीतूला नेटवरून जेव्हा माहिती मिळाली ती सकाळची वेळ निवडा. 6:53, 7:12, 7:17, 6:48. 7:35 ला पुढची बस आहे. बस दर अर्ध्या तासाला असते म्हणजे आधीची बस अर्ध्या तास आधी निघून गेलीये. म्हणजे 7:05 बस होती. तिला किती वेळ? 12 मिनिटापूर्वी समजलं म्हणजे ती 12 मिनिटानंतर बघितलं ती. 7:05च्या पुढे 12 मिनिटं ऍड केले. उत्तर येतंय 7:17 तिला कळलं की बस 12 मिनिटापूर्वी गेली आणि पुढची बस 7:35 ला आहे. जे दिलं आहे जशीच्या तशी मांडणी करायची. ठीक आहे. सकाळी 10:30 वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना दुपारी 2:15 वाजता संपला तर सामना किती वेळ सुरू होता? 8:15, 3:15, 4:15, 5:30. 10:30 ते 11:30 ते 12:30, 1:30 आणि 2:30 ला 15 मिनिटं कमी आहे. 1 तास, 2 तास, 3 तास आणि वरचे 45 मिनिटं. उत्तर येणार 3:45 तो सामना रंगला. 4:45 येणार नाही. 10:30 ते 11:30, 12:30, 1:30. 2:30 येणार का? नाही. 2:30 ला 15 मिनिटं कमी आहे म्हणजे 4 ला 15 मिनिटं कमी म्हणजे 3:45 म्हणजे 3:45 झाले. शेवटचे काही प्रश्न. 4:46 तास हे तास, मिनिटं आणि सेकंदात कसं लिहायचं? जेव्हा 5 तासाचे 5 जसेच्या तसे घ्यायचं. उरलं 0.46 त्याला 60 ने गुणायचं. 6 6 36, 6 चोक 24, 25 26 27. पॉइंटच्या आधीचे 2 काय झाले? मिनिट झाले. पॉइंटच्या नंतरचे 2 राहिले आता त्यांना पुन्हा या 0.60 ला 60 ने गुणायचं. 6 6 36. पॉइंटच्या आधीचे 2 हे काय झाले? तर झाले सेकंद. उत्तर काय आहे आपलं? 5 तास 27 मिनिटं 36 सेकंद. सेम तुम्हाला देते, तुम्ही सोडवा. 9:34 हे तास, मिनिट, सेकंदात कसं लिहायचं? 9 तासाचे 9 आहे जसेच्या तसे घ्यायचे. उरलं 0.34 त्याला 60 ने गुणायचं. 6 चोक 24, 2, 6 त्रिक 18, 19 20, 20 झाले मिनिट. 0.40 ला पुन्हा 60 ने गुणायचं. 6 चोक 24 हे झाले सेकंद. उत्तर आलं 9 तास 20 मिनिटं 24 सेकंद. पुढच्या टाईप कडे वळूयात. 3 तास 30 मिनिटं दशांश अपूर्णांकात कसं लिहावं? काय करायचं इथे? तासाचे तास जसेच्या तसे. जी मिनिट आहेत त्या मिनिटाला 60 ने भागायचं. 1/2 म्हणजे 0.5. उत्तर आलं 3.5. बरोबर आहे का? नक्की आहे? बघा 1/2 म्हणजे 0.5च होतात ना. नाही तर म्हणाल मॅडम नाही. तर मी म्हणेल हो असंच आहे. चला पुढला शेवटचा प्रश्न. 5 तास 15 मिनिटं दशांश अपूर्णांकात कसं लिहाल? याचं उत्तर तुम्ही द्या कमेंट मध्ये.
मिनिट छेदात 60, 15/60, 1/4, पाचाचे जसेच्या तसे, 1/4 म्हणजे 0.25, उत्तर आलं 5.25. ठीक आहे, समजतंय? तर हा होता घड्याळाचे सगळे टाईपचे प्रश्न. तरी याच्यामध्ये 1-2 प्रश्न मला नाही सापडले. जसे की एक घड्याळ पुढे जाते, एक घड्याळ मागे जाते. तर दोन्ही घड्याळ पुढे जाताना किंवा दोन्ही घड्याळ मागे जाताना त्यांच्यामध्ये अधिक न करता वजाबाकी करायची असते. आणि तो x होता 7x आणि 5x वाला. तर नीट लक्षात ठेवा, मिनिटं असले की बेरीज करायची, तास असले की त्यांच्यामध्ये वजाबाकी करायची. बरं, आवडलं असेल, घड्याळ समजलं असेल, अजून कुठला टॉपिक हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, लेक्चरला शेअर करत चला आणि भरभरून असंच साथ राहू द्या. आज थांबते. जय हिंद, बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे. बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. भेटूयात उद्या 11 वाजता. तोपर्यंत आज बऱ्याच ठिकाणी मिस्टेक जर झाली असेल तर मला कळेलच आणि काही मिस्टेक मी मुद्दामून केलेल्या आहेतच.